संभाजी भिडे आणि वादग्रस्त वक्तव्य हे समीकरण आता काही नवीन राहिलेलं नाही आणि वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिकेमध्ये आता आणखी एका वक्तव्याची भर पडली आहे। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करून तिथीप्रमाणे शिवरायांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत अशी भूमिका संभाजी भिडेंनी मांडली आहे। तसंच रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको, त्यावरून राजकारणही नको असं संभाजी भिडेंनी म्हटलंय। 6 जूनला करण्याची पद्धत एकदम नामशेष केली पाहिजे। आपण अजूनही 76 वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवले। तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे। 6 जून बंद केलं पाहिजे। ते कुत्रं काढता कामा नये, तो कुत्र्याचा पुतळा काढता कामा नये, तो राजकारणाचा विषय करता कामा नये। गोष्ट अशी की तो कुत्रा नाही असं इतिहास संशोधक म्हणतात। ते इतिहास संशोधक काय उंचीचे काय कुवतीचे गलगा करून कुणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं झालं हे बरोबर नाही। त्याच्यासाठी स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ नेमून तो निर्णय करावा। तर संभाजी भिडेंच्या या वक्तव्यावर आलेल्या राजकीय प्रतिक्रिया पाहूया। नाही, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे। अनेक लोकांनी याची अशी यापूर्वी मतं व्यक्त केली आहे, पण राज्य सरकार याबद्दलची राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे। राज्य सरकारने यापूर्वी घेतला आहे। तर इतिहास मोडायचा आणि नवीन निर्माण करायचा असा काहींचा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया शरद पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे। असं आहे की इतिहास जो आम्ही लहानपणापासून शिकलो तो मोडून काढायचा आणि नवी व्यवस्था निर्माण करायची असा प्रयत्न काही लोक करतायत। आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आता शिवराज्याभिषेक सोहळा याचं दुःख वाटण्याची काय गरज आहे। छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या लोकांना जो आदर आहे, देशातल्या लोकांना आदर आहे, त्यामुळे असे सोहळे होत असतील तर त्याचं जर कुणाला वाईट वाटत असेल तर त्यांची दृष्टी तपासली पाहिजे असं मला वाटतं। मला वाटतं यामध्ये दरवेळेला वाद निर्माण जे होत आहे त्यावर सरकार गांभीर्याने विचारही करते, त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील, परंतु असे वाद होऊ नयेत अशी आमची मागणी सुद्धा आहे। राज्याभिषेकच काय, शिवजयंतीच काय, ही दर दिवशी साजरी करण्यासारखी आहे, म्हणून याच्यावर तारखीवर बंधनं घालणं मला वाटतं आजच्या घडीला योग्य नाही आणि त्याच्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील एवढं मात्र नक्की। वाघ्या कुत्र्याच्या विषयी जे काय असेल ते इतिहास संशोधकांनीच निर्णय घेतला पाहिजे। मी किंवा संभाजी भिडेंनी कोणी निर्णय घेण्याची गरज नाही।